आज आपण कविता 10वी रंग जादूचे पेटीमधली बघणार आहोत. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. आकाशाला रंग निळा द्या, छटा रुपेरी वरती असू द्या. निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती. अवतीभवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर. डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती. चार नेमक्या काढा रेषा विटाविटांच्या भिंती सरशा. लहान मोठ्या चौकोनाची खिडक्याद्वारे दारे होती. लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर. गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. सजले आता तुमचे घरकुल पुढती त्यांचा पसरा हिरवळ. पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येती. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमचे नाती. बघा, ह्या कवितेचे लेखक आहे पद्मिनी बिनीवाले. या कवितेत आपण जादूच्या पेटीमधले रंग घेऊन निसर्ग चित्र कसे काढावे ते या कवितेत सुंदररित्या सांगितलेले आहे. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. रंग जादूचे म्हणजेच इंद्रधनुष्यातील रंगाची पेटी म्हणजे खरोखर जादूची पेटी आहे. या पेटीमध्ये इंद्रधनुष्याचे सर्व रंग आहेत. पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. पांढऱ्या रंगातून इंद्रधनुष्याचे 7 रंग निघतात आणि ते पुन्हा एकत्र केले की त्यांचा पांढरा रंग होतो. आकाशाला रंग निळा द्या, छटा रुपेरी वरती असू द्या. निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती. या आपण आता जादूच्या पेटीतल्या रंगातून चित्र काढूया. प्रथम आकाशाला रंग निळा द्या. त्यांनी काय सांगितले की प्रथम तुम्ही कोणता कलर द्या? आकाशाला निळा कलर द्या. त्यावर चंदेरी रंगाच्या छटा काढा. चंदेरी रंगाच्या म्हणजे आकाश उजळलेले दिसेल. निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती. निळ्या आभाळात हिरवे पोपट व अनेक पक्षी उडतात असे तुम्ही चित्र त्यावर काढा. अवतीभवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर. डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती. अवतीभवती काय काढायला सांगता येते? डोंगर. डोंगराला लालसर व काळसर रंगाने रंगवा. डोंगरातून जमिनीवर येणारे खळखळ वाहणारे निर्मळ झरे दाखवा. चार नेमक्या काढा रेषा विटाविटांच्या भिंती सरशा. सरशा म्हणजे काय की छान नीटनेटक्या. लहान मोठ्या चौकोनाची खिडक्याद्वारे दारे होती. चार नेमक्या काढा रेषा. त्यावर नीटनेटक्या विटाविटांच्या भिंती काढा. त्यावर लहान मोठे चौकोन काढून खिडक्या दरवाजे दाखवा. म्हणजेच की चार नेमक्या काढा रेषा विटाविटांच्या भिंती सरशा. म्हणजे एक कौलारू घराप्रमाणे तुम्ही तिथे 4 नेमक्या रेषा काढा आणि त्यांना मध्ये मध्ये सरळ रेषा द्या जे विटांप्रमाणे दिसतील आणि त्याला लहान मोठ्या काय काढा? खिडक्या दारे काढा. लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर. गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. लाल लाल कौलारू छप्पर, त्याला लाल लाल कौलारूचे छप्पर हळूच ठेवा. विटाविटांच्या काढलेल्या म्हणजे त्याला लाल कलर द्या. आता वाऱ्यावर डुलणारी जांभळ्या फुलांची गारवेल काढा. गारवेल म्हणजे काय की फुलांचा एक वेल. सजले आता तुमचे घरकुल पुढती त्यांच्या पसरा हिरवळ. पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येती. सजले आता तुमचे घरकुल.
अशा प्रकारे आता तुमचे घर सजले आहे. त्या घरापुढे हिरवी लुसलुशीत हिरवळ पसरा. घरकुल म्हणजे काय? घर किंवा बंगला. पुढती म्हणजे पुढे. त्यातल्या लाल मातकट पायवाटेवरून तुमचे मित्र सवंगडी आनंदाने तुमच्या घरी येतील. सखे सोबती म्हणजे काय? आपले मित्र. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती. अशा प्रकारचे जादूच्या पेटीतले इंद्रधनुष्याचे रंग आहेत. हे रंग तुम्हाला आनंद देतात. आनंदाशी नेहमी तुमचे नाते जुळतात.